व्हायरल चर्चेच्या रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। या दिव्य 9 दिवसात आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो आणि पुढील काही दिवस आपण याच आदिशक्तींच्या कथा जाणून घेणार आहोत। प्रत्येक दिवशी एक नवीन रूप, एक नवीन कथा। चला तर या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाणारी माता शैलपुत्री। आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची पूजल्या जाणाऱ्या देवी माता शैलपुत्रीची गूढ, मार्मिक आणि प्रेरणादायक कथा जाणून घेणार आहोत। शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाच्या घरात जन्मलेली कन्या। शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी, म्हणून तिला शैलपुत्री म्हणतात। ती 9 दुर्गा रूपांपैकी पहिली आणि सर्वप्रथम पूजलेली देवी आहे। या देवीचे वाहन बैल असून ती एक हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ धारण करते। प्रजापती दक्षाने एक भव्य यज्ञाचं आयोजन केलं होतं। यज्ञाला सर्व देवी देवतांना आमंत्रित करण्यात आले, पण या यज्ञात भगवान शिव यांना निमंत्रणच दिले गेले नाही, कारण दक्ष आणि शिव यांच्यात वैर होते। सती ही दक्षची कन्या आणि शिव यांची प्रिय पत्नी होती। या अपमानाबद्दल अत्यंत वेदना झाल्या। शिवांनी तिला यज्ञाला न जाण्याचे सांगितले, कारण तिच्या पतीचा अपमान सहन होऊ नये हा त्यांचा विचार होता। परंतु सतीने त्यांचा सन्मान न करता आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाण्याचा निर्धार केला। सती जेव्हा यज्ञस्थळी पोहोचली, तिथे तिला तिच्या वडिलांकडून आणि कुटुंबियांकडून खूप अपमान सहन करावा लागला। त्याचबरोबर शिवांविषयी सुद्धा अनेक वाईट भूमिका घेतल्या गेल्या। या सर्व अपमानामुळे आणि दुःखाने ती खूप संतप्त झाली। सतीने आपल्या पतीवर तसेच आपल्या कुटुंबाच्या अपमानाला सहन न करता योगा अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेतले। ही घटना पाहून भगवान शिवानेही प्रचंड वेदना झाल्या। त्यावेळी त्यांनी क्रोधात येऊन त्या यज्ञाला उद्ध्वस्त केले, तसेच दक्षाचाही वध केला। सतीच्या या घटनानंतर ती भविष्यात हिमालयाच्या घरात कन्येच्या रूपात परत जन्मली। याच नव्या जन्माला शैलपुत्री असे नाव देण्यात आले, कारण ती हिमालय पर्वताची कन्या होती। शैलपुत्री देवीने कठोर तपश्चर्या केली आणि योग साधना केल्यामुळे ती भगवान शिवाची अर्धांगिनी झाली। तिचा विवाह शिव यांच्याशी झाला। काळ्या बैलावर स्वार शैलपुत्री उजव्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात कमळ धारण करून भक्तांच्या हृदयामध्ये वास करते। भक्तांवर आलेलं संकट दूर करणारी आणि शांती पसरवणारी ही देवी आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते, कारण ती भक्तांना मनोगत शांती, स्थैर्य आणि संकटावर मात करण्याची शक्ती देते। तिचं त्रिशूल धर्म, अर्थ आणि मोक्ष या जीवनातील त्रिवेणीचे प्रतीक आहे, तर कमळ शुद्धतेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे। शैलपुत्रीच्या पूजेची विधी अत्यंत पवित्र मानली जाते। भक्त ओम देवी शैलपुत्रेच नमः या मंत्राचा जप करतात, उपवास ठेवतात, आरती आणि स्तोत्र वाचतात, जे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। काशी येथील प्राचीन शैलपुत्री मंदिर हे तिचे प्रमुख धार्मिक केंद्र मानले जाते। इथे भक्त मोठ्या संख्येने येतात आणि नवरात्रीत विशेष पूजा अर्चना केली जाते। इथली मान्यता आहे की येथे पूजा केल्याने स्त्रियांच्या पतींच्या दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळतो। ही कथा आपल्याला देवाच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही संकट संपन्न होऊ शकत नाही हे शिकवते। श्रद्धा आणि भक्ती हीच जीवनातील खरी शक्ती आहे, जी आपल्याला सर्व अडचणींवर विजय मिळवून देते। ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि बघत राहा व्हायरल चर्चा। अहो, मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायतो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो, या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची